दर्यापुरातील साहीनगर परिसरात राहणाऱ्या गायगोले यांच्या घराचे कुलूप कोंडा तोडून अज्ञात आरोपीने 1 लाख रुपये रक्कमेसह सोने लंपास केली। ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री उघडकीस आले। साहीनगर येथील रहिवासी भानुदास गायगोले त्यांचे घर जिल्हा परिषद शाळाजवळ असून त्यांच्या राहत्या घरी भानुदास गायगोले व त्यांची पत्नी हे दोघेच राहतात। त्यांचा मुलगा पंकज गायगोले हे अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीवर आहे, तर सून आरटीओ कार्यालयात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या मुलाचे देखभाल करण्यासाठी आजी ही अमरावती येथे राहत होती। मात्र शनिवारी व रविवारी या दिवसाला सुट्टी असल्यामुळे भानुदास गायगोले हे शुक्रवारी 6च्या सुमारास अमरावती येथे आपल्या मुलाला व नातवंडांना आणण्यासाठी घराला कुलूप कोंडा लावून गेले। मात्र याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्याच रात्री घरच्या भिंतीवरून उडी घेत घरातील मुख्य दरवाजा कुलूप कोंडा तोडून घरातील कपाटामध्ये ठेवलेल्या सोने व रोख रक्कमही चोरट्याने घेऊन लंपास झाला। ही घटना पंकज भानुदास गायगोले यांच्या लक्षात येतात त्यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे सदर घटनेसंदर्भात तक्रार केली। यामध्ये 51 ग्राम गंठन, 15 ग्राम गोप, 5 ग्राम अंगठी, 5 ग्रामचे कानातले व 5 ग्रामचे मणी व 1 लाख रुपये रोख रक्कम अशा एकूण 3,40,000 रुपयाचा मुद्देमाल या अज्ञात चोरट्याने लंपास केला। इकून आला होता तिकडे अशी माहिती भानुदास गायगोले यांनी दिली आहे। सदर घटनेच्या स्थळी ठाणेदार मुकुंद ठाकरे व त्यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे। VC न्यूज करता किरण होले यांचा हा वृत्तांत।